आपण ट्रॅव्हल करताना बऱ्याच वेळा ओला, उबेर तसेच ब्लाब्ला या ॲपचा वापर करून प्रवास केला असेल. मात्र त्याहीपेक्षा एक भन्नाट ॲप श्रीशैल उमराणी यांनी विकसित केलं आहे. या ॲपचं नाव आहे ऑल टाईम यात्रा. या नवीन ॲप्लिकेशन संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. हे नवीन ॲप्लिकेशन आहे, हे नवीन स्टार्टअप कंपनी आहे. या संदर्भात विस्तृतपणे आपण श्रीशैल उमराणी यांच्याशी बोलणार आहोत. सर नमस्कार, यस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. ऑल टाईम यात्रा हे ॲप नक्की कसं वर्क करतं आणि काय वैशिष्ट्य आहे त्याचं? सर, ऑल टाईम यात्रा हे नरेंद्र मोदी साहेबांनी हैदराबादमध्ये 2 महिन्यापूर्वी अनाऊन्समेंट केली होती की आता डिझेल आणि पेट्रोलचं जे काय आता प्रभाव होत आहे त्याच्यामध्ये कार पुलिंगचं तुम्ही यूज करावं. हे अनाऊन्समेंट केल्यानंतर आपण ऑल ओव्हर इंडियामध्येच कार पुलिंग सिस्टीमचं ॲप आपण ऑल टाईम यात्रा म्हणून उपलब्ध केलेलं आहे. प्रत्येक ग्रामीणपासून ते सिटीमध्ये, सिटी टू सिटी, सिटी टू विलेज, प्रत्येक इंडियामधल्या एकही गावामध्ये असं नाही आहे की आपला ऑल टाईम यात्रा नाही आहे. सगळ्याकडे अवेलेबिलिटी आहे सर. हे बसच्या तिकीटच्या दरापेक्षाही 80% म्हणजे 20% कमी करून 80% घेऊन जातो सर. 100 रुपयाचं तिकीट असेल तर ऑल टाईम यात्रामध्ये फक्त आणि फक्त 80 रुपयामध्ये हे अवेलेबिलिटी होतो. ओला आणि ओबर हे प्रचलित आहेत, त्याहीपेक्षा आपल्या ॲपमध्ये वेगळं पण काय आहे? सर, ओला उबर हे सिटी फक्त इंटरसिटीमध्ये तेवढंच त्यांचं ट्रॅव्हलचं, हे सिटी टू सिटी अवेलेबिलिटी आहे. ह्याच्यामध्ये काय आहे सर, जे कार ओनर आहेत, प्रायव्हेट कार ओनर, त्यांचं जे इथून पुण्याला जात असेल तर जे एकटं जात असेल आणि पाठीमागचे सीट सगळे पूर्ण मोकळे असतात, त्यांचं डिझेल आणि टोलचा खर्च काढून द्यायचं आपण काम करतोय. इथून पुण्याला जाणारी पॅसेंजर पण भरपूर असतात, ज्यांनी आता कार ओनर जे मोकळे घेऊन जातात त्या ह्याच्यामध्ये कोणतरी बसून जात असेल तर काय लॉस आहे सर. इथं पॅसेंजर पण फायदा झाला आणि त्यांचं डिझेल आणि पेट्रोल ह्याच्यामध्ये पैसे कमवायचे नाही आहे सर. फक्त त्यांचं जे डिझेल आणि जे काय टोलचं हे असेल ते शेअर करू शकतात. हे जे ॲप आपण डेव्हलप केलं आहे हे ड्रायव्हरनी कसं उपयोगीत आणायचं किंवा ड्रायव्हरनी कसं त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं आणि एक प्रवासी म्हणून ह्या ॲपचा उपयोग करून नक्की काय फायदा घ्यायचा? सर, ड्रायव्हरला एकदम सिम्पल आहे. ह्याच्यामध्ये कमिशन वगैरे असलं काही पण नाही आहे. फक्त RC बुक, ड्रायव्हिंग लायसन्स आणि एक फक्त त्यांचा व्हायकल समोरचा नंबर प्लेटचा एक फोटो लागतो आणि ते रजिस्ट्रेशन होऊन जातो. युजरमध्ये सिम्पल आहे सर. फक्त त्यांचं नाव, मोबाईल नंबर आणि एवढं टाकलं, ईमेल ID तर त्यांचं ऑन होऊन जातो सर. आणि जसं रेड बसमध्ये सीट बुक होतात, हे पहिल्यांदा इंडियामध्ये आपण आणलेलं आहे की 4 व्हीलरमध्ये सीट बुक होतो. समोरचं सीट पाहिजे असेल तर तुम्हाला पर्टिक्युलर समोरचं मिळतो, पाठीमागचं पाहिजे असेल तर मग पाठीमागचं मिळतो. तर एकदम सिम्पल. ज्यावेळी तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करून एकदा यूज केल्यानंतर सर लक्षात येईल आणि सगळ्यांना आवडेल असं आपण केलेलं आहे. आणि नाही आवडलं तर जागेवरती अनइन्स्टॉल पण करू शकता, असं काही नाही आहे सर. सर बऱ्याच वेळा प्रवास करताना सेक्युरिटी आणि रिअल टाईम डेटा किंवा आपण नक्की कुठं आहोत, ट्रॅव्हल ट्रॅक होते का, त्यामुळे ह्या ॲपमध्ये ते काय सुविधा दिली का आपण? हो सर, ह्याच्यामध्ये SOS सिस्टीम आपण दिलेलं आहे. महिलासाठी लाईव्ह ट्रॅक होतो सर. आणि 112 वरती फक्त 5 सेकंडमध्ये कॉल जाऊ शकतो. फायर, मेडिकल, ॲम्ब्युलन्सचा सगळे ह्याच्यामध्ये आपण ऑप्शन दिलेले आहे. फक्त एक टॅप केला आपल्या होम स्क्रीनवरती, ॲपच्या होम स्क्रीनवरती उजव्या बाजूला वरती दिलेलं आहे सर. फक्त तुम्ही टॅप केला तर अलर्ट पोलीस स्टेशनला जाऊ शकतो किंवा फायर बेसला जाऊ शकतो. तिथं सगळं ऑप्शन दिलेलं आहे सर. सिक्युरिटी बाबत आता कुठल्याही ॲपमध्ये बघितला त्याच्यापेक्षाही जास्त आपण हे गव्हर्नमेंटचं ॲपचं आपल्याला लिंक केलेलं आहे. तर आपलं पूर्ण हे कंट्रोल आहे ते गव्हर्नमेंटच्या अंडरमधनं होणार आहे सर. आपलं शिक्षण बेसिकली सॉफ्टवेअर इंजिनियर आणि या क्षेत्रामध्ये यावं, नवीन ॲप्लिकेशन डेव्हलप करावं आणि नवीन व्यवसाय जे काही इंटरनॅशनल कंपन्या आहेत त्यांना टफ देण्यासाठी एक नवीन ॲप्लिकेशन डेव्हलप करण्याची कल्पना कधी सुचली? सर 2021मध्ये मी पुण्यामध्ये गेलेलो होतो, म्हणजे आपल्या सर्व्हिससाठी. म्हणजे मी ICICI बँकेत होतो. तिथे गेल्यानंतर मला एकदा नाईटला हडपसरमध्ये येऊन उभं राहिलो होतो. रात्री 11 वगैरे वाजलेलं होतं. तर मला 5 वाजेपर्यंत बस नाही मिळाली होती सर. मग त्या दिवशी माझ्या डोक्यात आले की ह्याला काहीतरी सोल्युशन आणायला लागेल. जे का बस येत होते पण ते पॅक होऊन येत होते. दिवाळीचे टाईम होतं सर, तर सगळ्या गाडी पॅक होत होते. पण 5 वाजेपर्यंत मला वेट करायला लागलं. मला 5 वाजता एक प्रायव्हेट गाडीवाला घेऊन आला. तर हे कन्सेप्ट तिथून सुरुवात झाली की हे कार पुलिंग सिस्टीममध्ये प्रायव्हेट गाड्यांना अटॅचेस केलो आपण. फक्त डिझेल आणि पेट्रोलचा खर्च, फक्त याच्यावर पैसे कमवायचे नाही सर. आता तुम्ही प्रायव्हेट गाडीवाल्यांना तुम्ही बघितला तर आजच्या जमान्यामध्ये सर सगळं महागाई झालेलं आहे. त्याला EMI भरायला लागेल, एक कार घेतली तर डिझेल पेट्रोल त्याला घालायला लागेल,
मेंटेनन्स खर्च त्याचा आहे, जिथं ट्रॅव्हल ते करणार आहे तिथलं टोल भरायला लागणार, तिथे जे काय गेल्यानंतर 500,000 रुपये त्याची खर्च होणार. त्याच्यातनं आपण फक्त त्याचा डिझेल आणि टोल खर्च हे जरा मॅनेज झालं तर त्यांना पण बेटर आहे. आणि जे गरजाऊ इथनं जे जाणार आहेत त्यांना टायमाला बस वगैरे नाही, आता रात्री 1 वाजता 2 वाजता तुम्हाला काही मिळणार नाही. तर आपले 24 आवर्स सर, तुम्ही इथून पुण्याला जावा, इथून बिजापूरला जावा, इथून सोलापूरला जावा, तुळजापूरला जावा, अक्कलकोटला जावा, हैदराबादला जावा सर, कंटिन्यू सोलापूरमधून तरी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याकडून अवेलेबिलिटी. साधारणपणे हे ॲप सुरू होऊन किती दिवस झालं आणि याला रिस्पॉन्स कसा आहे, किती लोकांनी रजिस्ट्रेशन आपल्याकडे केलं आणि सध्या त्याची बॅकअप टीम कुठं काम करते, कसं चालतंय वर्किंग? हे सर आता चालू होऊन आता हे 3रे महिने स्टार्ट आहे सर. आता ड्रायव्हर रजिस्ट्रेशन आपल्या ॲपवरती झालेले आहेत सर. 2,500च्या वरती ॲपमध्ये आता रजिस्ट्रेशन, आता रोजचे रोज 500-600 हे वाढालेले आहेत सर. आणि हे जर पूर्ण ऑपरेट आपण पुणेमध्ये ऑफिस आहे, खराडीमध्ये आहे आपलं ऑफिस आणि सिटी विस्टामध्ये, तिथून सगळं आपली टीम हँडल करतो सर. इंडियामध्ये जेवढेही ट्रॅव्हल्सचं एजन्सी असेल किंवा सगळे जे काय ॲप असेल सगळ्यामध्ये तुम्ही चेक करून बघा, तर ऑल टाईम यात्रामध्ये इंडियामधला सगळ्यात कमी प्राईजमधला ॲप हे बनणार आहे सर. हे एवढं तरी चॅलेंज आहे सर. आणि फक्त काय आता सोलापूर तरी नाही, तुळजापूर म्हणा, सगळ्याकडेच ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सगळेजण ह्याचं एकदा यूज करून बघा, आवडलं तर ठीक, नाही तर अनइन्स्टॉल करू शकताय. धन्यवाद सर. आज आपण एक नवीन उद्योजक म्हटलं तर काय हरकत नाही, एक स्टार्टअप कंपनी ज्या युवकानं स्वतःचं सॉफ्टवेअर इंजिनियर शिक्षण झालं असताना आणि बँकेमध्ये सर्व्हिस असताना देखील ती सोडली आणि स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू केली. ऑल टाईम यात्रा नावाचं जे काय ॲप्लिकेशन आहे मोबाईलवरती, ते आपण अवश्य डाउनलोड करा. आणि त्यांनी दावा केला आहे हे ॲप अत्यंत सुरक्षित आहे, ट्रॅव्हल देखील सुरक्षित आहे. त्यामुळे नक्कीच या नवउद्योजकाला यस न्यूज मराठीच्या माध्यमातून मनापासून शुभेच्छा.